वगैरे आपण जी पत्रकार परिषद घेत आहात, आज येथे नॅशनल प्रेसिडेंट आणि महाराष्ट्र प्रेसिडेंट आपण उपस्थित आहात, तर ह्या पत्रकार परिषद घेण्यामागचा आपला उद्देश काय आहे, आज चालवणार काय सांगाल आपण? बघा, पहिला मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये काही मराठी मुलं जी आहेत ती 10वीच्या नंतर शिक्षण नाही घेऊ इच्छित. कारण का? आर्थिक परिस्थिती, पालकवर्गांकडे पैसा नाही आहे. पहिला मुद्दा. कुठल्या सरकारी मदती जी आहेत, सरकारी योजना जी आहेत ती तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचत नाही. हा दुसरा मुद्दा आहे. काही सरकार राबवले जातात योजना, त्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचत नाहीत. महाराष्ट्रामध्ये IAS, IPS, UPSC, MPSC जे बोर्ड्स आहेत किंवा इन्स्टिट्यूट आहेत त्या महाराष्ट्रामध्ये नाही, अवेलेबल नाही आहेत. खूप काही सरकार बदलली, आज 70 वर्ष पूर्ण झाले, तरीसुद्धा महाराष्ट्राकडं 288 आमदार, 48 खासदार असतेवेळीसुद्धा असा कुठलाही एक खासदार समोर नाही आला की बाबा एक IAS, IPS इन्स्टिट्यूट इथं महाराष्ट्रामध्ये थांबवू. फक्त UPSC, MPSC एक पुण्यामध्ये आहे. ह्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही जिल्ह्यामध्ये हा उपक्रम राबवलेला नाही. हा पक्ष महाराष्ट्रामध्ये येण्याचा हेतू हा आहे की तळागाळातील लोकांना व शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांना आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमात त्यांना दत्तक घेतो. त्यांना दत्तक घेऊन त्यांचं पूर्णतः एज्युकेशन करून देणं हा पक्षाचा मूल उद्देश आहे. ह्याच्या व्यतिरिक्त जे विधवा महिला आहेत, मायमाऊली जे विधवा आहेत, त्यांच्यापर्यंत सरकारी जे काही तुमचे उपक्रम राबवले जातात, पेन्शन योजना असो किंवा काही त्यांना तुम्ही प्राधान्याचा कुठे कुठे दिला आहे, ते तळागाळातल्या महिलांपर्यंत पोचत नाही. हा एक प्रमुख याच्यातला मुद्दा आहे. ह्या मुद्द्याला आम्ही तळागाळातल्या लोकांना ते मुद्दे सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या पोचवण्याकरिता ह्या पक्षाला इथं मूलभूत आम्ही जागा दिलेला आहे. आणि त्याच्यासाठी आमचे 19 उमेदवार महाराष्ट्रामध्ये लोकसभेसाठी आम्ही थांबवणार आहे. तर ह्या लोकसभेला आपण आपले उमेदवार देऊन सत्तेमध्ये सहभागी होणार आहात आणि पुढे रणनीती कशा, आता बांधणी कशा प्रकारे चालू आहे तुमची महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्रामध्ये खूप जोरात, एकदम फास्टमध्ये जोरात चालू आहे. अति जलद गतीनं चालू आहे. 19 उमेदवार, 19 कॅन्डिडेट मी महाराष्ट्रामध्ये थांबवण्याचा निश्चय केलेला आहे आणि उमेदवार तयार आहेत आमचे. महिलांचं इन्सानियत पार्टीचे राष्ट्रीय प्रेसिडेंट आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की पुढे त्यांची रणनीती कशा प्रकारे असणार आहे आणि त्यांच्याविषयी सुद्धा ते आपल्याला माहिती देतील. तो क्या बताएंगे आप सर? माय इंट्रोडक्शन, माय नेम इज ठाकुर जितेंद्र सिंह, नेशनल प्रेसिडेंट फॉर इंसानियत पार्टी. इंसानियत इज़म, ह्यूमनिज्म, ह्यूमनिटी, और मैं 2 लोकसभा सीट से कंटेस्ट करूंगा. वाराणसी मीन्स बनारस सीट से मैं कंटेस्ट करूंगा और दूसरी सीट गांधीनगर गुजरात से लोकसभा की सीट कंटेस्ट करूंगा मैं. महाराष्ट्र में अभी आगे किस तरह आप चलने वाले और महाराष्ट्र की रणनीति कैसी होगी? आज देश का माहौल तो आप देख रहे हैं, पार्टी तोड़ जोड़कर सत्ता बनाने की कोशिश की जा रही है, तो आप इसके बारे में क्या बताएंगे? गुजरात में हम 26 सीट पे कंटेस्ट करवाएंगे और यूपी में 20 सीट, बिहार में 8 सीट और महाराष्ट्र में 48 सीट पे कंटेस्ट के लिए हम 19 सीट हम कंटेस्ट करेंगे लोकसभा चुनाव में. आपके क्या मुद्दे रहेंगे, जो मुद्दे आप लोगों के सामने लेके जाने वाले हो? इंसानियत पार्टी के जो उम्मीदवार हैं उनके लिए आप कौन से नए मुद्दे जो आप लोगों के सामने लेके जाओगे? हमारे पार्टी में 50% रिजर्वेशन की, जो वुमेन रिजर्वेशन बिल की बात हो रही है कि 29 में हम देंगे, लेकिन हमारी तो इच्छा शक्ति अभी लोकसभा में हम 50% लोकसभा सीट कंटेस्ट हम लेडीज को करवाएंगे. ये हमारा पहला गोल है. और दूसरा हम एजुकेशन है, जो एजुकेशन का मुद्दा है, सेल्फ फाइनेंस कॉलेज में गरीब का लड़का तो पढ़ नहीं सकता, इंजीनियर नहीं बन सकता, क्योंकि ये 5 लाख फीस होती है सेल्फ फाइनेंस कॉलेज में. तो एजुकेशन फ्री होना चाहिए, ये हमारा पार्टी का दूसरा गोल है. फ्री एजुकेशन का
स्टेट लिस्ट में आता है, सेंट्रल लिस्ट में नहीं आता। स्टेट मीन्स के कोई भी स्टेट गवर्नमेंट एजुकेशन फ्री कर सकते हैं, ये स्टेट का सब्जेक्ट है। तो हर स्टेट में स्टेट कर सकती है एजुकेशन फ्री। दिल्ली में हो सकता है तो इधर क्यों नहीं हो सकता है? केजरीवाल जी जब ने दिल्ली हो सकता है, पंजाब हो सकता है एजुकेशन फ्री, लाइट बिल मुफ्त हो सकता है, तो महाराष्ट्र में क्यों नहीं? स्टेट का लिस्ट है ना, पुलिस स्टेट का लिस्ट है, एजुकेशन स्टेट का लिस्ट है, हेल्थ डिपार्टमेंट हेल्थ स्टेट का का डिस्ट्रिक्ट है। डिपार्टमेंट। तो स्टेट का जो डिस्ट्रिक्ट स्टेट के पास जी पावर है, पावर ऑफ डेलीगेशन, सेंट्रल के पास ये पावर है, इतना पावर स्टेट को भी है। एजुकेशन स्टेट का सब्जेक्ट है। एजुकेशन है, सीनियर सिटीजन है, लेडीज है, महिला है। कोणत्या पोस्ट मध्ये ते सांगा बघू. महाराष्ट्र महिला प्रदेश आपल्यासोबत महाराष्ट्र प्रदेश ही महिलांसाठी कोणत्या पद्धतीचा आणि कशा प्रकारे त्या या महाराष्ट्रामध्ये काम करतात, तर काय सांगाल आपण? सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार। आमची ही नवीनच पार्टी आता ओपन होत आहोत। आम्ही सगळे कॅन्डिडेट जुने पण आहेत, ज्यांनी एवढे वर्ष काम केले। नवीन नवीन पक्षामध्ये सगळेजण गेलेत, सगळ्यांनी आपापला उपक्रम राबवलाय, पण त्यांची ती आतून तळमळ आहे गरिबांसाठी काम करण्यासाठी, महिलांसाठी काम करण्यासाठी, रोजगारासाठी। आज एवढे एज्युकेटेड लोक भारतामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एक नंबर लागतो। सगळे एज्युकेटेड लोक असून सुद्धा त्यांना आज नोकऱ्या नाही आहेत। महिला आहेत, ज्या विधवा आहेत, त्यांना नवऱ्याचा आधार नाही आहे, मुलांचा आधार नाही आहे, अशा बायका आज उपाशी झोपत आहेत। आम्ही डोळ्यांनी लिटरली बघतो। आम्ही समाजसेवक आहोत, आमच्या परीने जेवढं होईल तेवढं आम्ही त्यांना करण्याचं पूर्णपणे आम्ही सहकार्य करतो। पण आम्ही पार्टी याच्यासाठी ओपन केली आहे किंवा आज उद्घाटन केलेलं आहे की जेणेकरून सर्व टीमवर्क एकत्र येऊन जी आहेत किंवा वंचित आहेत शिक्षणापासून, खाण्यापाण्यापासून, त्यांच्या पेन्शनपासून, ते कुठलीही गव्हर्नमेंट आजपर्यंत कोणीही केलेले नाही आहे। सगळे लोक येतात मतदानाच्या वेळी फक्त आश्वासनं देतात, पण कोणीही एकदा ते जिंकून आले, त्यांची सीट वाढली की कोणीही काहीही करत नाही। जो आपापले फक्त पैसे भरतात, तिजोऱ्या भरतात आणि आपली फॅमिली एकाच्या एक वर फक्त चढवर चाललेली आहे। तर याच्यासाठी आम्ही इन्सानियत पार्टी याच्यासाठी केलेली आहे। इन्सानियत या नावाचाच अर्थ इन्सान, एकत्र या, मानवतावादी। आम्ही मानवतावादी हा एक सिम्बॉल मुद्दाम ठेवलेला आहे, कारण इथे जातीवाद हा प्रश्न येत नाहीये। सर्व जाती धर्म आम्ही सगळे पाळणार आहोत। इथे हिंदू, मुस्लिम, मराठा, शीख, ईसाई हा कोणीही जातीभेद आमच्या इथे पहिली पक्षामध्ये नाहीये। दुसरी गोष्ट, इथे जे रोजगार लोक आहेत, ज्यांना रोजगार नाहीये त्यांना रोजगार मिळावा। ज्या विधवा महिला आहेत त्यांना पेन्शनची योजना आम्ही चालू करणार आहोत। लोकांना अन्नधान्य, आज रेशनिंग कार्डवरती अन्नधान्य आहे, पण तो अन्नधान्य सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीये। त्याला जबाबदार कोण? ही नवीन अजून सुद्धा आज मागे आहे का? तर लोकांकडे नोकऱ्या नाहीयेत, राशन असून सुद्धा त्यांच्या व्यवसाय नाहीये। दुसरी गोष्ट, त्यांच्याकडे राशन असून सुद्धा त्यांच्याकडे पोटामध्ये अन्न जात नाहीये, त्याला मिळत नाही, राशन मिळत, काळा बाजार आहे। जिकडे तिकडे जो तो माणूस आपापल्या तिजोऱ्या भरतोय, पैसा जो तो आपल्या पॉकेटात टाकतोय। सो हा कुठेतरी बाजार थांबवावा, लोकांना व्यवस्थित रोजगार योजना मिळावी, गोरगरिबांना धनधान्य मिळावं, जे त्यांचा हक्क आहे, जे त्यांना मिळालंच पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही ही नवीन पार्टी चालू केलेली आहे आणि माझी एवढीच इच्छा आहे की या पार्टीला तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा। ही पार्टी नंबर 1 वरती येऊ द्या। जेव्हा आम्ही काम करू आणि आम्ही फक्त आश्वासनं देत नाहीत, आमची कामाची स्पीड तुम्ही बघालच, आम्ही कुठल्या स्पीडमध्ये काम करतोय। आम्ही आता मध्ये 8 दिवसापूर्वी आम्ही साड्या वाटप काम केलं बायकांसाठी। सगळ्या बायकांचा एवढा प्रतिसाद आम्हाला चांगला मिळाला की मॅडम सर तुम्ही काम चांगलं करताय। आता आम्ही मेडिकल कॅम्प चालू करणार आहोत। सो ह्या काही उपक्रम आहेत जे आम्ही स्टार्टिंग तळागाळातून आम्ही सुरुवात करतोय, लोकांना त्यांच्या योजना त्यांच्यापर्यंत जाऊ देत, हीच आमची इच्छा आहे। बाकी पार्टी तर जोरदार काम करते आणि करत राहणार। सो इन्सानियत पार्टी जिंदाबाद, एवढंच मला बोलायचं आहे। महाराष्ट्रामधून उमेदवारी लढवणार आहात का? महिला प्रेसिडेंट म्हणून आपण लढणार आहात आणि कोणत्या मतदारसंघातून लढणार आहात? सर इन्सानियत पार्टीच नक्कीच। कोणत्या विभागातून लढणार आहात म्हणजे नाही, ते निश्चय ते अजून सर ठरलेले नाही। आता सध्या उमेदवारांची लिस्ट अजून ठरलेली नाही। नाही ठरलेली आहे, पण काही कालांतराने तुम्हाला पत्रकार परिषद घेऊन परत सांगितले जाईल, लिस्ट ओपन करू आम्ही। ईशान्य मुंबईचं डिक्लेरेशन मी देतो तुम्हाला। मुख्तार शेख म्हणून ईशान्य मुंबईमधून आमचे उमेदवार लढतात। सध्या आमच्या डोळ्यासमोर त्यांचं नाव आहे, कारण त्यांनी भरपूर काम केले। एक नवी मुंबईमधून एक आपले
त्यांचं नाव काय? काय सुप्रिया सरतापे म्हणून आहे, हां त्या महिला कॅन्डिडेट आहे. हो हो. तुमचा टिकाव कशा पद्धतीने होणार, तुम्ही कोणती रणनीती आखणार आहे, जरा शॉर्टकट मध्ये सांगा आम्हाला. नाही बघा, रणनीती आखण्याचा प्रश्न येत नाही. आमचा कुठलाही हेतू नाही आहे. फक्त आमचा हेतू हा आहे की कुठं जिथं अन्याय होतोय, सामान्य जनतेवर जिथं अन्याय होतो, त्या अन्यायावर तोडगा काढण्यासाठी हा इन्सानियतचा अर्थ आहे की मानवतावादी. आम्हाला फाईट करायचं आहे की मानवतावादी म्हणून फाईट करतोय आम्ही. कुठला पक्ष मोठा आहे आणि कुठला पक्ष छोटा आहे त्याच्याशी त्या पक्षाला काही घेणं देणं नाही. आणि फाईट करत नाहीये, आम्हाला काम करायचं, आम्ही काम करून नाही, दाखवणार आहे. आमचा फाईट करण्याचा उद्देश एवढाच आहे की सामान्य जनतेला न्याय मिळावा. बस एक वेळ तुम्हाला खुर्ची मिळाली की तुम्ही 5 वर्ष विसरून जाता, तो उद्देश आमचा नाही आहे. खुर्ची मिळाल्यानंतर तुम्ही 5 वर्ष त्या इलाक्याचं तोडच बघत नाही, असं नाही होणार ह्या पक्षामध्ये. जनता से क्या अपील करेंगे आप, आम पब्लिक से क्या अपील करेंगे इस पार्टी से जो आप चुनाव लड़ेंगे, तो उसके बारे में थोड़ा सा बताइए लोगों को. देखो, जनता से अपील यही करूँगा कि ये पार्टी का जो धोरण है, आपको बताता हूँ. जो पार्टी का जो धोरण है, पहली बात एजुकेशन, दूसरी बात महिलाएं, तीसरी बात जो एजुकेशन से जो वंचित बच्चे लोग हैं उनको हम लोग गोद ले रहे हैं. और गोद लेने के बाद IAS और IPS ये इंस्टीट्यूट हम खुद खोल रहे हैं महाराष्ट्र के अंदर. आज तक कोई नेता ने खोला नहीं, कोई MP ने नहीं खोला, कोई यूपी अपने MLA ने नहीं खोला. ये उद्देश्य में रख के खाली एजुकेशन का फंडा लेके मैं फाइट. महाराष्ट्र में ये पार्टी आने का मकसद आपको बता रहा हूँ कि एजुकेशन मेन पॉइंट है. आप देखिए, फॉर एग्जांपल देता हूँ आपको, यूपी में देखिए कितना IAS IPS इंस्टीट्यूट है. 90%. क्यों? 90% उधर हो सकता है, तो 1% इधर महाराष्ट्र में क्यों नहीं हो सकता? बरोबर. या हम कुछ फंडिंग तैयार करके हम इंस्टीट्यूट इसका ओपन करेंगे महाराष्ट्र के अंदर. IAS और IPS उनको बच्चे लोगों को गोद लेने के बाद हमारा रीज़न ये है कि उनको जब तक वो लोग डिग्री लेके ऑफिसर नहीं बनेंगे तब तक हमारे पार्टी के अंडर में वो बच्चे लोग रहेंगे. उनका सब जवाबदारी हम लेंगे. कोचिंग के लिए UPSC स्टाफ सिलेक्शन, उनका टोटल कोचिंग, खाना पीना सब, हॉस्टल गिस्टल सब टोटली. जो ग्रेजुएशन होके बाहर नहीं निकलते तब तक हमारा उनको गोद लिया हुआ जो हमारा एक एग्रीमेंट रहेगा, वो एग्रीमेंट उनका ग्रेजुएशन होने के बाद खत्म. ओके. आपल्यासोबत इन्सानियत पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडून देखील आपण जाणून घेऊया की पुढची रणनीती कशी असेल इन्सानियत पार्टी, आणि महिलांविषयी खास करून तुमचं धोरण काय असेल, काय सांगाल? महिलांसाठी बघा, हे जशा विधवा बायका आहेत, हे यांना काय असं प्राधान्य पुढे भेटत नाही, काय नाही, त्याच्यासाठी काम करायचं आहे. परत मुलं आहेत त्यांना शिक्षण भेटत नाही, ते हे कामगार बनतात नंतर शिक्षण न भेटल्यामुळे. त्याच्यासाठी त्यांच्यासाठी काय करायचं आहे. आणि आता इन्सानियत पार्टीसाठी ते बोलतात ना, जान लगा देंगे, ते करायचं आहे बस. त्याच्या